माऊलींच्या मंदिर परिसरामध्ये मी आहे आणि माझ्यासोबत वारकरी आहेत. काय या वर्षीचा प्रस्थान सोहळा पाहिलाय, नेमकं काय प्रतिक्रिया मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा प्रस्थान सोहळा? खऱ्या अर्थानं ह्या वर्षी असंख्य अडचणी आल्या होत्या, असंख्य संकट आली होती. आज पावसाचं वातावरण आहे, आज नदीला पूर आलेला आहे, इंद्रायणी तुडुंब भरून वाहिलेली आहे, चारही पूल बंद आहे. तरी देखील आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक भागातून आज शेतकरी असेल, म्हणजे प्रत्येक भागातलं प्रत्येक व्यापारी असेल, प्रत्येकजण आपलं काम धंदा सोडून या ठिकाणी वारीचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे. जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत ही वारीची परंपरा अखंड चालू राहील. आणि एवढ्याच आनंदाने किती संकट आली, किती काही करण्यात आलं, तरी संघर्ष करून तो वारकरी त्या ठिकाणी माऊलींच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी या माऊली मंदिरामध्ये, माऊली मंदिराच्या आळंदीच्या अलंकापुरी भूमीमध्ये या ठिकाणी येणार आणि आपलं समाधान होईस तोपर्यंत इथं माऊलींच्या चरणी अर्पण होणार. इंद्रायणीचा जो मुख्य पूल आहे, आज पूर्ण दळणवळण बंद करण्यात आलं होतं पूर परिस्थितीमुळं. मात्र तो चालू असता तर मंदिर गाभाऱ्यातली काय परिस्थिती राहिली असती? अजून वारकरी आले असते. कारण काय झालं होतं, विश्वस्तांनी गेल्या 2 दिवसापूर्वी संपूर्ण वारकऱ्यांना आव्हान केलं होतं की बाबा आता इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे, पूर परिस्थिती आहे, त्यामुळं कुणीही या ठिकाणी येण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांनी देखील आव्हान केलं होतं की पुण्यामध्ये जिथं राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी आपण सर्वांनी पुण्यामध्ये यावं, डायरेक्टली तिथूनच आपली वारी सुरू करावी. कारण आळंदीमध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक जणालाच येणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे ती परिस्थिती कमी करण्यासाठी संस्थांच्या प्रमुख विश्वस्तांनी, आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी विनंती केली होती की सर्वांनी पुण्यापासून वारी सुरू करावी. इंद्रायणीचा पूल जर चांगल्या पद्धतीचा सरकारनं केला, कारण की या सरकारच्या कार्यकाळामध्ये बरेच उड्डाण पूल होत आहेत, मात्र हा जर पूल केला तर वारकऱ्यांना यापुढे कधी अडचणींना सामोरं जावं लागायचं नाही. यापुढे वारकऱ्यांना अडचणीचा सामोरं जायचं हे होऊ शकत नाही. त्यामुळं इंद्रायणीचा पूल हा आता चांगलाच आहे, पण पुराची एवढी परिस्थिती हे होती की पूर्ण पाणी पुराला लागून त्यामुळे ते अँगल वगैरे सगळे पडले होते. त्याच्यामुळं आत्ताचा हा पूल बी हा चांगलाच आहे, त्यामुळं काय एवढं हे झालं नाही आहे वारकऱ्यांना. तरी जर नवीन पूल जर बनवला तर अशा ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय किंवा वारकऱ्यांना इथपर्यंत आले आणि त्यानंतर येता आलं नाही, कुठंतरी नाराजी होती मनामध्ये, त्यामुळं हा पूल आवश्यक आहे असं वाटतंय का? हा, आमची मागणी तर आहेच नवीन पूल होण्यासाठी, त्यामुळं वारकऱ्यांना आनंदच होण्यासाठी. काय या वर्षीचा प्रस्थान सोहळा पाहिलाय, गर्दी एवढी मोठी पाहताय, काय दरवर्षीपेक्षा यावर्षी काय वेगळं दिसतंय चित्र? खूप कमी गर्दी आहे यावर्षी. त्याचं कारण काय असू शकतं? पावसामुळे आणि नदीला पूर आल्यामुळे. उद्या जो दिंडी सोहळा जो आहे तो त्याची परिस्थिती काय राहू शकते, असा काही अंदाज वारकऱ्यांनी काही बांधलाय? उद्याचा काय प्रवास, उद्यावर पाऊस जर जास्त झाला तर पालखीला जायची अडचण होईल. आणि एवढंच माऊलीचरणी आता प्रार्थना केली की बळीराजा, देशातला बळीराजा जर सुखी असेल तर अख्खा देश सुखी राहू शकतो, नाहीतर काही नाही. अख्ख्या आता चालू परिस्थिती अशी आहे की पुणे, सोलापूर, नाशिक आणि संभाजीनगरचा काही भाग एवढाच पाऊस आहे. सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, ह्या जिल्ह्यात किंवा सांगली असेल, ह्या जिल्ह्यात पाऊस कसलाच नाही. त्यामुळं आम्ही वारीला आता गावाकडे काही काम नाही म्हणून आम्ही सोलापूरहून इकडे वारीला आलो. आम्ही आता 20-25 दिवसासाठी गावाकडे काही काम नसतं, त्या कारणास्तव वारीसाठी आम्ही माऊलीचरणी एवढंच मागणं करणार आहे की जगाचा पोशिंदा सुखी राहिला तर जग सुखी राहिलं, नाही तर ह्या पुढे युद्ध काय होणार नाही. खरं तर सरकारने आळंदीकडे जाणारे, जसं की तो पूर परिस्थितीमुळे वारकऱ्यांना इकडं येता आलं नाही, कोणकोणते कामं सरकारने त्या कार्यकाळामध्ये करावं जेणेकरून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही? सरकारने जेणेकरून हे जे पूल असेल, मोठा ब्रिज, चळवलीचा कसा ब्रिज आहे तसं ब्रिज बांधावा. आज एवढ्या माता भगिनी माऊली एवढ्या नदीच्या पडेला आज एवढी आर्तुता वाद पाडतात की माऊलीचं आमचं दर्शन कधी होईल. पण माऊलीचं दर्शन लाखो भाविक नदीच्या इंद्रायणीच्या पडेला आहेत, तरी माता भगिनी एवढ्या आहेत की आतुरता की आम्हाला कसं जायचं. पण त्यामुळे इतकी प्रशासनाने गैरसोय झाली की एवढे 30% ते 40% वारकरी नदीच्या आडाला आले, तिकडून लांबून प्रवास करून. बाकीचे 60-70% वारकरी नदीच्या पड्याला कुठं पुण्यात थांबलेत. एवढं प्रशासनाने ही दिल्यामुळे की तुम्ही तिकडं थांबा, त्यामुळे काही वारकरी गावाकडून आलेच नाहीत की पुण्यात एवढा पाऊस आहे. तर अक्षरशः गावाकडून ऊन पडलेला आहे आजसुद्धा सोलापूरमध्ये. खरं तर यावर्षीचा पोलीस बंदोबस्त आणि मागच्या वर्षीचा पोलीस बंदोबस्त, त्याचबरोबर कॅमेऱ्यांची करडी नजर, काय बारकाईने जर लक्ष वारकऱ्यांनी केलं तर काय मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी काय परिस्थिती दिसते?
आता वरचीवर सुधारणा होत चालेल, CCTV असेल, पोलीस यंत्रणा वरचीवर वाढत चांगले व्यवस्थित आहे सगळे. पण एवढंच आहे की वारकऱ्याच्या आता इथून आळंदी ते पंढरपूर एवढीच की कुठल्या वारकऱ्यावर कुठला अन्याय होऊ नये एवढंच प्रशासनाकडे मागणी आहे आपली. रस्त्याने चालताना कुठं खड्डे वगैरे असलं तर ते सरकारनं बुजत चालावेत. आता आणखीन काही पावसाळी अधिवेशन चालू आहे. एक शेवटचा प्रश्न राहणार आहे, आणखीन पुलाची मागणी केली, आणखीन काय काय व्हावं असं वाटतंय किंवा या अधिवेशनामध्येच सरकारनं या वारी दरम्यानच घोषणा करावी असं वाटतं? सरकार या वारी दरम्यान सरकारने एक जगाच्या पोशिंदा सरकारने सरसंकट कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांना एवढी सरकारकडे आता चालू तर विनंती आहे सर्व शेतकऱ्याची. धन्यवाद. खरं तर या वारकऱ्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. माऊलींचं दर्शन जे आहे ते हजारो वारकरी या ठिकाणचे घेत आहेत. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन या ठिकाणी आपण पाहतोय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. प्रत्येकाला दर्शन घ्यावंसं वाटतंय आणि प्रत्येकजण दर्शन घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मंदिर गाभार परिसरामध्ये देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन काही नवीन अपडेट्स या वारीच्या वाटेवर आता उद्या मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, आळंदी.